कर्नाटकमध्ये हॉटेलसारखी मटकी वेळ खायची असन, कांदा, काकडी, कोथिंबीर, टोमॅटो, लिंबू, चांगल्या क्वालिटीचं फरसाण, हळद, लाल तिखट, चाट मसाला, मटकी आणि मका. तर कांदा, टोमॅटो, छोटी टाकणार आहे. यामध्ये परतून घेतलेली मटकी आहे. चांगली मस्त उकळून घ्यायची आधी, म्हणजे त्याचा वास येत नाही. थोडीशी हळद, जर लाल तिखट पाहिजे असेल तर थोडंसं लाल तिखट थोडं टाक, चवीनुसार. जर तुम्हाला चांगलं तिखट घ्यायची सवय असेल तर लाल तिखट. त्याच्यानंतर आपल्याला लागणार आहे मीठ. चवीनुसार मीठ, उकळून घेतलेली मका, हे स्वीटकॉर्न आहे. चवीनुसार. त्याच्यात आपण टोमॅटो टाकला, त्याच्यामुळे लिंबू कमी वापरायचं. चांगली भेळ घ्यायची असेल तर फरसाणची क्वालिटी चांगली असणं खूप महत्वाचं आहे. त्यासाठी आपण पारस कंपनीचं पायल फरसाण घेतो. हे खायला एकदम स्मूथ आहे आणि चविष्ट आहे. तेलकट वास वगैरे. कोथिंबीर, आता आपल्याला छान मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं. मिक्स करताना असं क्लॉकवाईज करायचं. जे काही मटेरियल असतं ते एकजीव होतं. आपण या आहे बीडमधील पाटोदा तालुक्यातील चिंचोली गाव येथील स्पेशल मटकी भेळ. सांगळे पाटील फार्म इथे जर तुम्ही गेलात तर तिथं आंब्याच्या कैरीसोबत अशी स्पेशल मटकी भेळ दिली जाते. फेसबुकला माझी व्हिडिओ येते त्याला.